अथैकोनत्रिंशोऽध्यायः 29 अध्याय। श्रीशुक उवाच भगवान् पिता रात्रिः शरदोत्फुल्लमल्लिकाः वीक्षरन्तुं मनश्चक्रे योगमायामुपाश्रिताः। शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती. मोगरा वगैरे सुगंधी फुलं उमललेली होती. ते पाहून भगवंतांनी योगमायेचा आश्रय करून रासक्रीडा करण्याचा संकल्प केला. इथून 5 अध्यायांनी रासक्रीडा वर्णन केलेली आहे. रासक्रीडेचे 5 अध्याय श्रीधराचार्य म्हणतात की हे पंचप्राण आहेत भागवताचे. याच्या संबंधी पुष्कळ गैरसमज, अपवाद, त्याचं निराकरण शुकाचार्यांनी केले. शेवटी ही रासलीला ही कामलीला नाही, तर कामविजय लीला आहे. हे मनामध्ये ठेवून हे वाचायचं असतं. तदोडुराज ककुभस्करैर्मुखम् प्राच्याविलिम्पन् अरुणेन शन्तमयी सचर्षणीनाम् उदगाच्युचो मृजन् प्रियप्रियाया इव दीर्घदर्शनः. फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशरवगे लावून तिचा विरहताप दूर करावा, त्याप्रमाणे चंद्राने पूर्व दिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूप करानी उदयकालीन रंगाने तांबूस करीत चराचर सृष्टीचा ताप हरण करीत चंद्र उदयाला आला. शरद ऋतूतली पौर्णिमा असल्यामुळे आकाश स्वच्छ आहे. चांदणं चांगलं पडलेलं आहे. श्रीकृष्णाने काय सुंदर वर्णन आहे पहा. ताज्या केसरासारखे लालसर, लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि कोमल किरणांनी व्यापलेले वृंदावन पाहिलं. आणि आपल्या वेणूवर गोपींना प्रिय असणारं गीत वाजवायला सुरुवात केली. निशम्य गीतम तदनंगवर्धनम व्रजस्त्रिय कृष्णगृहीत मानसाः आजग्मुरन्योन्यमलक्षितोद्यमाः सयत्र कांतो जवलोलकुंडलाः. ज्या श्यामसुंदराने गोपींचं मन आधीच अधीन करून घेतलं होतं, त्या गोपीने ते बासरीचे प्रेमवर्धक स्वर खरं अनंगवर्धनम म्हटलंय, म्हणजे काम वाढवणारं, मदन वाढवणारं असं म्हटलंय. असे स्वर ऐकून एकमेकीला न कळवता जणू मला एकटीलाच कृष्णाने बोलवलं आहे असं समजून जिथे भगवान श्रीकृष्ण होते तिथे जायला निघाल्या. त्या भरभर चालत निघाल्या होत्या. कानातली कुंडलं झोके घेत होती. बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गायीची धार काढत होत्या त्या उत्सुक होऊन धार काढणं अर्धवट टाकून निघाल्या. ज्या दूध तापीत होत्या त्या उतू जाणारं दूध तसंच सोडून निघाल्या. ज्या लापशी करीत होत्या त्या भांड चुलीवरून खाली न उतरवताच निघाल्या. ज्या जेवायला वाढत होत्या त्या वाढण्याचं काम सोडून निघाल्या. ज्या मुलांना दूध पाजित होत्या ते पाजणं सोडून त्या निघाल्या. ज्या पतीची सेवा करीत होत्या
त्या सेवा सोडून निघाल्या. ज्या स्वतः जेवत होत्या ते भोजन टाकून निघाल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उटणं लावत होत्या. काही जणी डोळ्यामध्ये काजळ घालीत होत्या. ते सोडून त्या निघाल्या. उलटसुलट वस्त्रालंकार घातल्या. पायाचं कानात घातलं, कानाचं नाकात घातलं. पतीनी, पित्यानी, भावानी, जातीबांधवांनी त्यांना अडवलं. पण गोविंदानी चित्तहरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की अडवल्या गेल्या नाहीत, थांबल्या नाहीत. त्यावेळी काही गोपी घरामध्ये होत्या. त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि तन्मयतेनं श्रीकृष्णाचं ध्यान करू लागल्या. आपल्या प्रियतम कृष्णाच्या असह्य विरहाच्या तीव्र वेदनाने त्यांच्या हृदयामध्ये इतकी व्यथा निर्माण झाली होती की त्यामुळे त्यांचे पाप भस्म होऊन गेले. ध्यानामध्ये कृष्णाला आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनाच्या सुखाने त्यांचं पुण्यही संपलं. अशा रीतीनं पाप आणि पुण्य दोन्ही संपल्यामुळं त्या गुणमय देह त्यांचे नाहीसे झाले, मुक्त झाल्या. जार बुद्धीनं का असेना त्या परमपुरुषाशी मिलन झाल्यामुळे त्यांचं कर्मबंधन तत्काळ नाहीसं झालं. त्यांनी देहाचा त्याग केला आणि दिव्य देही झाल्या. ज्यांना कोंडून ठेवलं त्यांच्याबद्दल लिहिले. राजाने विचारलं, मुनिवर्य, श्रीकृष्णाला गोपी फक्त आपला परमप्रियकरच मानित होत्या. त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हतं. मग गुणामध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्यातील गुणांचा प्रवाहरूप असणाऱ्या संसाराची निवृत्ती होणं कसं शक्य आहे? शुक म्हणाले, उक्तम पुरस्तादेतत्ते चैद्यसिद्धिं यथागतः द्विषन्नपि ऋषिकेशं किमुताधोक्षज प्रियाः. शिशुपालाने भगवंताबद्दल द्वेषभाव ठेवला तरी त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली. मग ज्या गोपींनी कृष्णावर अनन्य प्रेम केलं, म्हणजे द्वेष करणाराला जर मोक्ष मिळाला, सारूप्य मुक्ती मिळाली, तर प्रेम करणाराला का नाही मिळणार? अविनाशी, अनंत, निर्गुण, त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते अशा भगवंताचं प्रगट होणं हे माणसाच्या परमकल्याणासाठी असतं. म्हणून कामं क्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते. कोणत्याही भावनेनं भगवंताशी एकरूप व्हा. कामाने, क्रोधाने, भयाने, स्नेहाने, संबंधाने, भक्तीने, कोणत्याही भावनेनं भगवंताशी नित्य जोडले गेलेले जीव भगवंताशी एकरूप होतात. कामाने गोपी मुक्त झाल्या, क्रोधाने कंसादिक मुक्त झाले, भयाने राक्षस मुक्त झाले, स्नेहाने पांडव मुक्त झाले, संबंधाने यादव मुक्त झाले आणि भक्तीनं सगळे भक्त मुक्त झाले. तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अजन्मा भगवंताच्या बाबतीत मुळीच आश्चर्य वाटायला नको. अरे त्याच्या नुसत्या संकल्पाने स्थावरादिक सुद्धा मुक्त होतात एका ठिकाणी असले की. तेव्हा गोपी जवळ आलेल्या पाहून अवदताम श्रेष्ठो, वदताम श्रेष्ठो म्हणजे बोलणाऱ्यामध्ये श्रेष्ठ, वक्त्यामध्ये श्रेष्ठ.
वाक्चातुर्याने मोहित करीत त्यांना म्हणाले भगवान. श्री भगवान वाच. स्वागतम वो महाभागाः प्रियं करवाणि वः व्रजस्या नामयं कच्चित् ब्रूतागमन कारणम. महाभाग्यवान गोपीनो, तुमचं स्वागत असो. तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू? गोकुळामध्ये सगळं खुशाल आहे ना, इतक्या रात्री तुम्ही इकडे का आलात? सुंदरीनो, ही रात्र भीतीदायक आहे. यावेळी हिंस्त्र पशु इकडे तिकडे हिंडत असतात. तुम्ही घरी परत जा. रात्रीच्या वेळी इथे स्त्रियांनीच थांबणं योग्य नव्हे. तुम्ही घरामध्ये दिसत नाही तसं पाहून तुमचे आई वडील, पतिपुत्र, भाऊ तुम्हाला शोधत असतील. त्यांना घाबरवून सोडू नका. चंद्राच्या किरणांनी धवल झालेले, यमुनेवरील वाड्याच्या मंदगतीने हलणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारे, फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिले ना. मग आता घरी परत जा. पतिव्रतानो, उशीर करू नका. घरी जाऊन आपल्या पतीची सेवा करा. तुमच्या घरातील मुलं रडत असतील त्यांना दूध पाजा. वस्त्र हमरत असतील त्यांना गायांच्या जवळ सोडून गायांच्या धारा काढा. माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही इथे आला असाल तर ते योग्य आहे. कारण तुम्हीच काय, जगातील सर्व प्राणी माझ्यावर प्रेम करतात. त्या गोपीनो, भर्तुशुश्रूषणं स्त्रीणां परो धर्मो ह्यमायया तद्बंधूनांच कल्याण्यः प्रजानां चानुपोषणम. गोपीनो, पतीची आणि बांधवाची निष्कपटपणे सेवा करा. मुलाबाळांचे पालन पोषण करणं हा स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे. ज्या स्त्रियांना उत्तम गती प्राप्त करायची इच्छा असेल त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही पतीचा त्याग करू नये. पापी असेल तर त्याग करावा. मग तो वाईट स्वभावाचा, भाग्यहीन, वृद्ध, मूर्ख, रोगी, निर्धन का असेना. कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं निंद्य आहे, कुकर्म आहे, स्वर्गप्राप्तीला विघातक आहे, अपकीर्ती करणारं आहे, हीन आहे, कष्टप्रद आहे, नरकाला कारण आहे. स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं. त्या गोपीनो, श्रवणात् दर्शनात् ध्यानान् मयि भावोऽनुकीर्तनात् न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान्. माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने, रूपाच्या दर्शनाने, सर्वांचं कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तसं माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून घरी परत जा. माझ्याजवळ राहू नका. शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णाचं हे न आवडणारं भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या. त्यांच्या साळ्या आशा धुळीला मिळाल्या. अपार चिंता लागली. शोकामुळे चाललेल्या उष्णश्वासामुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले. माना खाली घातल्या. पायाच्या नखांनी जमीन उकरू लागल्या. डोळ्यातून काजळासह अश्रू वाहू लागले. ते वक्षस्थळावर पडू लागले. त्या अश्रूंनी तिथे लावलेले केशर धुवून टाकले. हृदय इतके दुःखाने भरून गेले की तोंडातून शब्द फुटेना.
कृष्णासाठी त्यांनी सगळ्या कामना सोडून दिल्या होत्या. कृष्णावर अनन्य प्रेम होतं आणि कृष्ण म्हणतोय परत जा. हे निष्ठुर बोल ऐकून त्यांना रडू कोसळलं. रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणयकोपामुळे सद्गदित झालेल्या वाणीनी गोपी कृष्णाला म्हणू लागल्या, गोप्यौचो मैवं विभोर्हति भवान् गदितुं शंसं संत्यज्य सर्वविषयांस्तव पादमूलम् भक्ता भजस्व दुरवग्रहमात्यजास्मान् देवो यथादिपुरुषो भजते मुमुक्षून्. हे प्रभो, आपण असं निष्ठुर बोलू नका. आम्ही सर्व कामना सोडून सर्व विषयांस्तंत्यज्य, त्याचं भाषांतर नाही केलं नीट. आम्ही सर्व काही सोडून नाही, सर्व विषयां म्हटले नाही. नाही, भाषांतर हिंदीवरून केलेले, संस्कृतवरून केलेलं नाही. कारण मूळ शब्दाचे अनेक शब्दाचं भाषांतर त्यात नाही आहे, पण कळायला चांगलं आहे, सोपं आहे. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात देवा. मुमुक्षू भक्तांना भजतात तसं आमच्यावर प्रेम करा. म्हणजे गोपी कामभावनेने आलेल्या नाहीत, स्वच्छ ते दिलेच आहे की मुमुक्षू भक्तांना देव भजतात तसं आमच्यावर प्रेम करा, आमचा त्याग करू नका, सगळे विषय सोडून आम्ही आलो आहोत. या रासक्रीडा ही कामक्रीडा नाही, याचे पुरावे आहेत हे सगळे. हे प्रियतमा, धर्माचं मर्म तुम्ही जाणता. आपले पती पुत्र बांधव यांची सेवा करणं हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असं आपण म्हणालात, तर मग या उपदेशानुसार आम्हा सर्वांचे पती असणारे तुम्हीच आहात. इथं पती शब्दाचा अर्थ रक्षण करणारे. देव सर्वांचेच पती आहेत ना. पती शब्दाचा अर्थ फक्त नवरा एवढा नाही आहे. राष्ट्रपती म्हणजे काय, राष्ट्राचा नवरा काय. सभापती म्हणजे सभेचा नवरा काय. पती शब्दाचा अर्थ जसा नवरा आहे तसं पाती म्हणजे संरक्षण करणारा. आणि सगळ्या जगाचं संरक्षण तो करतो म्हणून तो जगतपती आहे, विश्वपती आहे. म्हणून तुमची सेवा केली पाहिजे. तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात. तुम्हीच तर शरीर धारण करण्याचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात. आत्मज्ञानी लोक देवा तुमच्यावर प्रेम करतात, कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात. असं असताना नित्य परब्रह्माला सोडून अनित्य आणि दुःखद पतिपुत्राशी आम्हाला काय करायचंय. हे परमेश्वरा, आमच्यावर प्रसन्न व्हा. पुष्कळ दिवसापासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आमची आशा धुळीला मिळवू नका. हे मनमोहना, आजपर्यंत आमचं चित्त घरामध्ये रमत असे, आमचे हातही घरकामामध्ये लागत असत, पण आपण आनंद स्वरूप आमचं ते चित्त सहज चोरून घेतलं. त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरणकमल सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जायला तयार नाहीत. मग व्रजामध्ये कसं जावं आणि तिथे जाऊन काय करावं. हे प्रिय सख्या, तुमचं मधुर हास्य, प्रेमपूर्ण कटाक्ष, मनोहर संगीत यामुळं आमच्या हृदयामध्ये तुमच्या प्रेमाची आग धगधगत आहे. ती तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विझवून टाका. इथं अधरामृत म्हणजे वेणूतून निघणारं संगीत, अधरातून निघणारं अमृत, आणि दुसरा अर्थ अधराने चुंबन. पण कोणत्या ठिकाणी कोणता अर्थ घ्यायचा श्लेष कळलं पाहिजे ना. नाहीतर
तुमच्या विरह व्यथेच्या आगीनं आमची भौतिक शरीरं जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमलाची प्राप्ती करून घेऊ. तुम्ही जर आमचा स्वीकार केला नाहीत या शरीराने तर आम्ही शरीर जाळून टाकू. हे कमलनयना, वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत. तुमच्या चरणकमलाच्या सेवेची संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचित मिळते. त्या तुमच्या चरणाचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला आहे. त्या दिवसापासून तुमच्याकडून आम्ही आनंद मिळवला आहे. त्यामुळे कोणासमोरही आम्ही क्षणभर सुद्धा थांबणार नाही. मग सेवा तर दूरच राहिली. देवा, जिचा कृपा कटाक्ष प्राप्त करून घेण्याकरता इतर देव प्रयत्न करीत असतात ती लक्ष्मी तुमच्या वक्षस्थळावर स्थान मिळवलेली आहे. तुमच्या चरणावर वाहिलेल्या तुळशीबरोबर आम्ही तुमच्या चरणाची धूळ प्राप्त करण्याची इच्छा करतो. कारण सर्व भक्तांनी तिचंच सेवन केले तुळशीचं. आम्ही सुद्धा त्याच तुमच्या चरण धुळीला देवा शरण आलो आहोत. दुःखाचा नाश करणाऱ्या भगवंता, आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषाने गोपी आल्यात कशा करता? सेवा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणाजवळ आलो आहोत. देवा, तुमचं मधुर स्मित, प्रेमळ नेत्र कटाक्ष आमच्या हृदयामध्ये यामुळे मिलनाची आकांक्षेची आग भडकली आहे. म्हणून आपल्या सेवेची आम्हाला संधी द्या. हे प्रियतमा, ज्याच्यावर क्रोळे केस भुरभुरत आहेत असं तुमचं दिव्य सुंदर मुखकमल, कुंडलानी शोभणारे गाल, अधरामृत स्मितहास्ययुक्त कटाक्ष, शरणागतांना अभय देणारे बाहू, तुमचे लक्ष्मीला रमवणारे हे वक्षस्थळ, हे सगळं पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत. श्यामसुंदरा, त्रैलोक्यामध्ये अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधुर पद दीर्घतान ऐकून विचलित होणार नाही. गायी, पक्षी, वृक्ष, हरिण यांना सुद्धा तुमचं बासरी वादन रोमांचित करतं. असं त्रैलोक्य सुंदर रूप पाहून कोण बरे आर्य मर्यादेपासून, आर्य म्हणजे सुसंस्कृत, सुसंस्कृतपणाच्या मर्यादेपासून कोण विचलित होणार नाही. देवा, नारायण देवतांचं रक्षण करतात, तसं तुम्ही व्रजमंडलामध्ये भय आणि दुःख नाहीसं करण्याकरता प्रगट झालेले देव आहात. दुःखितांचे कनवाळू आहात. तेव्हा आमच्या दुःखतप्त वक्षस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपलं कोमल करकमल ठेवा. शुकाचार्य म्हणतात, इति विक्लवितं तासां श्रुत्वा योगेश्वरेश्वरः प्रहस्य सदयं गोपी रात्मा रामोप्यरीरमत्. योगेश्वरांचे ईश्वर असलेल्या कृष्णाने गोपींची व्यथा ऐकली तेव्हा त्यांना दया आली. ते आत्माराम म्हणजे आत्म्यामध्ये रममाण झालेले असले तरी सुद्धा हसले आणि त्यांच्याबरोबर रममाण झाले म्हणजे खेळू लागले. प्रियतमाच्या दर्शनाने त्यांची मुखकमलं प्रफुल्लित झाली. गोपीबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे कृष्ण खुलून हसत होते. त्यांच्या कुंदकळ्यासारख्या दाताचे शुभ्र किरण बाहेर पडत होते. त्यामुळे गोपीमध्ये तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होते. कृष्णाने वैजयंतीमाळ धारण केली होती. वृंदावनाला शोभा आणि ते विहार करू लागले. गोपी आपल्या प्रियतमांचे गुणगान गाऊ लागले आणि श्रीकृष्ण गोपीचे गुण गाऊ लागले. अशा तऱ्हेने गोपीसह शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंतांनी रासक्रीडा केली. ते वाळवंट हल्ल्यामुळे
आनंद देणाऱ्या कुमुदिनीच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासित झाले होते. कुमुदिनी म्हणजे चंद्राच्या किरणांनी उमलणारी कमळं, त्याला कुमुद म्हणतात. हात पसरून आलिंगन देणे, अंगाला स्पर्श करणे, स्मितहास्य करणे, या क्रीडांनी गोपीचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत त्यांच्या मनातलं वैषयिक प्रेम जाऊन दिव्य प्रेम निर्माण करण्याकरता भगवंतांनी रासक्रीडा केली. अनासक्त असूनही महत्वाचं, भगवान श्रीकृष्णाकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला तेव्हा त्यांना अभिमान झाला. आत्मानं मे निरे स्त्रीणां मानिन्योभ्यधिकं भुवी. भगवान श्रीकृष्ण आपल्यावर भाळलाय. जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहोत असा गोपींना अभिमान झाला. त्यांना झालेला तो गर्व, अहंकार नाहीसा करण्याकरता तासां तत्सौभगमदं वीक्षमानंच केशवः प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतरधीयत. त्यांना झालेला अभिमान नष्ट करण्याकरता आणि त्यांच्यावर कृपा करण्याकरता भगवान अंतर्धान पावले. शुकाचार्य म्हणतात, अचानक भगवान अंतर्धान पावले तेव्हा गजराजाशिवाय हत्तींनी जशा दुःखी होतात तसं त्या गोपिका कृष्ण नाही असं पाहून व्याकुळ झाल्या. श्रीकृष्णाची चाल, प्रेमळ स्मितहास्य, विलासयुक्त नेत्रकटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला, हावभाव यांनी त्यांचं चित्त वेधून घेतलं होतं. त्या श्रीकृष्णमय झालेल्या गोपी कृष्णाच्या लीलेचं अनुकरण करू लागल्या. प्रियतमाच्या चालण्याची लकब, हास्य, पाहणं, बोलणं याचं अनुकरण करायला लागल्या. कृष्ण कसा हसतो त्याप्रमाणे हसायला लागल्या, कसा चालतो त्याप्रमाणे चालायला लागल्या. त्यांच्या शरीरामध्ये तीच हालचाल, त्याच भावभावना उतरल्या. स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्ण स्वरूप होऊन गेल्या आणि त्यांच्याच लीला विलासाचं अनुकरण करीत मीच कृष्ण, मीच कृष्ण असं म्हणू लागल्या. इतक्या एकरूप झाल्या. उच्च स्वरात त्याच्याच गुणाचं गायन करू लागल्या. वेड्यासारखं एका वनातून दुसऱ्या वनामध्ये कृष्णाला शोधू लागल्या. वनस्पतीला कृष्णाचा ठाव ठिकाणा विचारू लागल्या. हे पिंपळा, हे पिंपरे, हे वटवृक्षा, हे नंदनंदना, तुम्ही कृष्णाला पाहिलं का? आमचं मन चोरून घेऊन ते गेले आहेत. हे कोरांटे, हे अशोका, हे नागकेशरा, हे पुन्नागा, हे चाफ्या, ज्याच्या केवळ स्मितहास्याने मानिनीचा मान धुळीला मिळतो, ते बलरामाचे धाकटे भाऊ इथे आलेत काय? हे कल्याण करणाऱ्या तुळशी, तू भगवंताच्या पायाला आवडतेस म्हणूनच भ्रमरपिंगा घालीत असूनही ते तुझी माळ गळ्यामध्ये घालतात. तू त्या भगवंताला कुठे पाहिलंस का तुळशी? हे मालिते, मल्लिके, जाई, जुई, प्रिय माधवाला तुम्ही पाहिलंत का? आपल्या हाताने स्पर्श करून तुम्हाला आनंदित करून इथून ते गेले असणार. हे आम्रवृक्षा, चारा, फणसा, आसण्या, कांचना, जांभळा, रुई, बेला, बकुळा, आमरा, कदंबा, यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो, कृष्णाशिवाय सुन्या झालेल्या आम्हाला कृष्ण कोठून गेला हा मार्ग दाखवा. हे पृथ्वी देवी, तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की कृष्णाच्या चरणस्पर्श तुला झाला आहे आणि गवतवेलीच्या रूपाने तुझ्या अंगावर रोमांच उठलेले आहेत. तुझा हा आनंद कृष्णाच्या चरणस्पर्शामुळे आहे.
का वामन अवतारामध्ये त्यांनी तुला चरणांनी मोजले होते त्यामुळे आहे, का त्याही अगोदर वराहाच्या अंगस्पर्शाने तुझी ही स्थिती झाली आहे, कारण वराहाने वर काढले नाही पृथ्वीला. हे हरिणी, आपल्या शरीरदर्शनाने तुमच्या डोळ्याला परमानंदाचे दान करीत येथून कृष्ण आपल्या प्रियसे गेले नाहीत ना, कारण त्यांच्या कुंदकळ्याच्या माळेचा सुगंध येथे येऊ लागला आहे. जी माळ त्याच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्या वेळी लागलेल्या स्तनावरील केशराने केशरी झालेली आहे. हे वृक्षानो, तुळशीच्या सुगंधाने धुंद झालेले भ्रमर ज्याचा पाठलाग करीत आहेत, ज्याच्या एका हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर त्यांनी ठेवलेला आहे, ते बलरामाचे धाकटे बंधू विहार करीत येथून गेले असतील. तुम्ही त्यांना वंदन करण्याकरता झुकलेले असताना त्यांनी प्रेमपूर्ण नजरेने तुमच्या वंदनाचा स्वीकार केला असेल ना. अगं सख्यानो, या वेलींना विचारा बरे. वृक्षरूप पतीच्या भुजानी यांना आलिंगन दिले असले तरी यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिले आहेत ते भगवंताच्या नखाच्या स्पर्शामुळे असतील ना. याप्रमाणे वेड्याप्रमाणे बडबडणाऱ्या गोपी श्रीकृष्णाला शोधत असताना व्याकुळ झाल्या आणि कृष्णाच्या लीलांचं अनुकरण करू लागल्या. एक पूतना झाली, दुसरी कृष्ण होऊन त्याला पिऊ लागली. कुणी छकडा झाली, कुणी बाळकृष्ण होऊन रडत पायाची ठोकर मारून त्याला उलथून टाकलं. कोणी गोपी बाळकृष्ण झाली, कोणी तृणावर्त दैत्याचं रूप धारण करून त्याला घेऊन गेली. एखादी गोपी पाय उडीत पैंजण वाजवीत रांगू लागली. एक कृष्ण झाली तर दुसरी बलराम. पुष्कळशा गोपी गोपाळ झाल्या. एक गोपी वत्सासूर झाली, दुसरी झाली बकासूर, आणि त्यांनी कृष्ण होऊन वत्सासूर आणि बकासूर झालेल्या गोपींना मारलं. श्रीकृष्ण बासरी वाजून लांब गेलेल्या गायींना बोलावीत तशी एक गोपी वेणू वाजवून खेळू लागली. बाकीच्या गोपी वाहवा वाहवा म्हणून तिची प्रशंसा करू लागली. एक गोपी स्वतःला कृष्ण समजून सखीच्या गळ्यात हात टाकून चालू लागली. गोपींना म्हणाली, मी कृष्ण आहे, तुम्ही माझे मनोहर चालणे पहा तरी खरे. एक गोपी श्रीकृष्ण होऊन म्हणे, अरे व्रजवासियानो, तुम्ही वादळ पावसाला भिवू नका, त्यापासून मी उपाय शोधला आहे. म्हणून त्यांनी गोवर्धन पर्वत उचलल्याची नक्कल करीत ती आपली ओढणी उचलून डोक्यावर धरत होती. परीक्षित राजा, एक गोपी दुसऱ्या गोपीच्या डोक्यावर पाय देऊन म्हणाली, अरे दुष्ट सर्पा, तू येथून निघून जा, दुष्टाचे दमन करण्याकरता मी जन्माला आलो आहे. इतक्यात एक दुसरी गोपी म्हणाली, अरे गोपाळानो, केवढा भयंकर वणवा पेटला आहे, पहा, ताबडतोब डोळे बंद करा, त्यापासून मी तुमचं रक्षण करतो. एक गोपीनं दुसरीला फुलाच्या माळेनं उखळाला बांधलं. आता ती बांधलेली सुंदर गोपी हाताने तोंड झाकून भ्याल्याची नक्कल करू लागली. अशा प्रकारे खेळत वृंदावनातील झाडे वेली इत्यादींना श्रीकृष्णाचा ठाव ठिकाणा विचारीत त्या जाऊ लागल्या. आणि एका ठिकाणी त्यांनी भगवंताच्या चरणाचे ठसे पाहिले. आपसामध्ये म्हणू लागल्या, हे चरणाचे ठसे नक्कीच श्रीकृष्णाचे आहेत, कारण याच्यावर ध्वज, कमळ, वज्र, अंकुश, जव ही चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. त्या पावलाच्या ठशाचा मागोवा घेत शोधत गोपी पुढे गेल्या. त्या श्रीकृष्णाबरोबर दुसऱ्या युवतीची चरणचिन्ह दिसली. ती पाहून त्या व्याकुळ झाल्या आणि म्हणू लागल्या, जशी हत्तीण हत्तीबरोबर जावी त्याप्रमाणे नंदकुमाराबरोबर खांद्यावर हात ठेवून चालणाऱ्या कोणत्या स्त्रीची ही चरणचिन्ह आहेत. सवतीमत्सर जागा झाला. सर्वशक्तिमान कृष्णाने ही खात्रीनं आराधिका असली पाहिजे, पण तो अर्थ तसा नाही आहे. अनयाराधितो नूनं भगवान हरिरीश्वरः यन्नो विहाय गोविंदः प्रीतो यामनयद्रः.
काय राधिकेच्या नवऱ्याचं नाव आनय्य आहे म्हणून इथं लोकांनी अर्थ काढला. बळजबरीने अर्थ काढतात काही काही. पण अनया हा शब्द एकच शब्दाचं स्त्रीलिंगी तृतीयेचं एक वचन रूप आहे. अनया म्हणजे हिने. आराधित म्हणजे आराधना. हिने आराधना केलेली जी स्त्री बरोबर गेली ना तिने आराधना केलेली असली पाहिजे. म्हणून गोविंदाने आम्हाला सोडून तिला एकांतामध्ये आणलं. श्रीकृष्णाने आपल्या चरणकमलाने या धुळीला स्पर्श केला. ती धूळ धन्य आहे. ब्रह्मदेव शंकर लक्ष्मी सुद्धा ती धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात. जी ही एकटीच एकांतामध्ये कृष्णाबरोबर गेली तिची ही पावलं आमच्या मनाला पीडा देत आहेत. नंतर मात्र त्या स्त्रीची पाऊल चिन्ह दिसेनात. कदाचित कृष्णाने तिच्या सुकुमार तळव्याला गवताची टोकं टोचून येत म्हणून तिला खांद्यावर घेतलं असावं. शंका कुशंका. सख्यानो पहा, येथे कामी श्रीकृष्णाची ही पावलं प्रियेला उचलून नेताना ओझ्यामुळे अधिक खोल रुतलेली आहेत. पहा पहा, कृष्णाला फुले तोडता वल्लभाने फुले तोडता यावी म्हणून तिला खाली उतरवलं आहे. इथे प्रियाने प्रियेसाठी फुले तोडली आहेत. टाचा वर करून फुलं तोडल्यामुळे अपुरे ठसे उमटले आहेत फक्त पंज्याचे. येथे या कामीनं त्या कामिनीची वेणी घातली असावी आणि ती फुलं तिच्या वेणीमध्ये गुंफण्यासाठी नक्कीच खाली बसले असतील. भगवान श्रीकृष्ण हे आत्माराम असून सुद्धा तिच्यामध्ये रमलेले आहेत. कामी जनांची दीनता आणि स्त्रियांची पुरुषांना वश करण्याची वृत्ती दाखवण्यासाठी त्या गोपीबरोबर एकांतामध्ये क्रीडा करण्याची लीला केली असावी. हे सगळे मनाचे खेळ आहे, त्यातलं काहीच खरं नाही आहे. अशा प्रकारे बेभान होऊन म्हटलं जाईल, बेभान होऊन एकमेकांना पाऊल खुणा दाखवत वनामध्ये भटकू लागल्या. इकडे कृष्ण दुसऱ्या गोपींना मनात सोडून त्या गोपीला एकांतात घेऊन गेले. तिला गर्व झाला की आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, की सर्व गोपी ज्याची इच्छा करतात तो सर्वांना सोडून माझ्याबरोबर आलाय. वनात गेल्यावरती गोपी गर्विष्ठपणे कृष्णाला म्हणाली, मला आता चालवत नाही, मला तुम्ही उचलून न्या. भगवान म्हणाले, ठीक आहे, तू माझ्या खांद्यावर बस. आणि एकदम अंतर्धान पावले आणि ती खाली धाडकन पडली. मग पश्चात्ताप करू लागली. हा नाथ रमण प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुज दास्यास्ते कृपणा यामे सखे दर्शय सन्निधिम. हे नाथा, हे रमणा, हे श्रेष्ठा, हे महाभुजा, आपण कोठे आहात? मी तुमची दीन दासी आहे, माझ्या जवळ या. भगवंताच्या जाण्याचा मार्ग शोधित शोधित गोपी तिथे जाऊन पोचल्या. पाहतात तो ती गोपी दुःखाने बेशुद्ध पडलेली होती. श्रीकृष्णाकडून जो मान प्राप्त झाला तो तिने सांगितला आणि आपल्या गर्वामुळे अपमान झाला हेही सांगितलं. गोपींच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. वनामध्ये जेथपर्यंत चंद्राचं चांदणं पडलं होतं तिथपर्यंत त्या शोधित गेल्या. पुढे अंधार पडला म्हणून मागे फिरल्या. तन्मनस्का तदा लापास्तद्विचेष्टास्तदात्मिकाः तद्गुणानेव गायन्चो नात्मागाराणि सस्मरू. तन्मनस्का, त्यांचं मन कृष्णमय होऊन गेलं होतं. ते कृष्णाबद्दलच बोलत होत्या. हालचाली कृष्णाकरताच होत्या. त्या कृष्णमय झाल्या होत्या. कृष्णाच्या गुणाचं गायन करत होत्या. आपल्या घराची, शरीराची सुद्धा त्यांना आठवण राहिली नाही. कृष्णाच्या चिंतनामध्ये बुडून गेलेल्या गोपी
यमुना नदीच्या वाळवंटामध्ये परत आल्या आणि तिथे फेर धरून गीत गाऊ लागल्या. हे गोपी गीत. गोप्यौचुः जयति तेऽधिकं जन्मना व्रजाः श्रयत इंदिरा शश्वदत्र हि दयित दृश्यतां दिक्षु तावका त्वयि धृतासवस् त्वां विचिन्वते. हे प्रियतमा, ते जन्मना व्रजाः अधिकं जयति. तुझ्या जन्माने गोकुळाचा महिमा अधिक वाढला आहे, जय जयकार होतो आहे. तू आल्यामुळे लक्ष्मी इथं कायमची येऊन राहिली आहे. पहा, ज्यांनी तुमच्यासाठी आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपी दिशादिशांना त्यांना तुम्हाला शोधत आहेत. हे प्रेमपूर्ण हृदयाचे स्वामी, आम्ही अशुल्क दासिका, पगार न घेणाऱ्या तुझ्या दासी आहोत. अशुल्क वेतन न घेणाऱ्या तुझ्या दासी आहोत. शरत्कालीन जलाशयामधील सुंदर अशा कमळाच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठणवल्याचं तुझ्या नेत्रांनी आम्हाला घायाळ केलं आहे. आमचे मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर, आम्हाला न दिसणं म्हणजे नेत्रांनी केलेला हा वधच नाही का? न दिसणं हा. हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यापासून होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अघासूर, इंद्राने केलेला वर्षाव, तुफान, विजा, दावानल, वत्सासूर आणि व्योमासूर यांनी उत्पन्न केलेल्या सर्व भयापासून तुम्ही आमचं वारंवार रक्षण केलं. तुम्ही केवळ यशोदानंदनच नाहीत, तर प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे साक्षी आहात. हे सख्या, ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्याकरता तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. जे लोक जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्राला भिवून आपल्या चरणाला शरण येतात त्यांना आपण निर्भय करता, त्यांच्या अभिलाषा पूर्ण करता. लक्ष्मीचं पाणी ग्रहण करणारं आपलं करकमल आमच्या मस्तकावर ठेवा. गोकुळवासी लोकांचं दुःख दूर करणाऱ्या वीरश्रेष्ठा, ज्याच्या स्मिताने भक्ताचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या, या दासींचा स्वीकार करा. आपलं मुखकळ आम्हाला एकदा दाखवा. आपण शरणागताची पापे नाहीसे करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचं निवासस्थान कालियाच्या फणावर ठेवलेले असे तुमचे चरणकमल तुम्ही आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. हे कमलनयना, सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त, विद्वानांनाही मोह मिळणाऱ्या तुमच्या गोडवाणीनं आम्ही या दासी मोहित होत असतो. आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा. देवा, तुमच्या कथा अमृतस्वरूप आहेत. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तेव्हा तुमच्या कथा अमृतस्वरूप आहेत. विरहाने व्याकुळ झालेल्यांचे जीवन सर्वस्व आहे. ज्ञानी लोकांनी त्याचं गायन केलं आहे. सगळे पाप ताप श्रवणाने नष्ट होतात, त्यांचं कल्याण होतं. तुमच्या कथांचं जे विस्ताराने वर्णन करतात ते सगळ्यात दानशूर आहेत. भगवंता, तुमचं प्रेमपूर्ण हास्य आणि कटाक्ष, तुमच्या लीलांचं ध्यान हे सुद्धा मंगलकारक आहे. तुम्ही एकांतामध्ये ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून
आमच्या मनाची कालवा कालव होते आहे. नाथ, गुरे चालण्याकरता तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता तेव्हा तुमच्या कमलापेक्षा कोमल पायाना काटे सराटे लागून ते दुखत असतील असा विचार मनात येताच आम्हाला अतिशय दुःख होतं. दिवस मावळल्यानंतर तुम्ही जेव्हा वनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात, जणू भ्रमरयुक्त कमळच. शिवाय गायीच्या खुराने उडालेली दाट धूळही त्यावर पडलेली असते. हे वीरा, तुम्ही आपलं ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनामध्ये वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता. तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. स्वतः लक्ष्मी त्याची सेवा करते. पृथ्वीचे ते तर भूषण आहे. संकटकाळी त्याचं चिंतन करणं योग्य आहे. असं ते परम कल्याण स्वरूप चरणकमळ आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा. तुमचे अधरामृत प्रेम वाढवणार आहे, शोक नाहीसा करणार आहे. गाणारी ही चांगली बासरी चांगल्या तऱ्हेने तुमच्या अधरामृताचा स्वाद घेते. यांनी एक वेळ त्याचं पान केलं त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयाची आठवण होत नाही. हे वीरा, आपलं ते अधरामृत आम्हाला द्या. दिवसा जेव्हा तुम्ही वनामध्ये विहार करण्याकरता जाता तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हाला एक क्षण युगासारखा वाटतो. जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता तेव्हा कुरळ्या केसाने शोभणारं तुमचं सुंदर मुख आम्ही पाहू लागतो आणि पापण्या आड येतात एकटक पाहिला. आणि मग ज्यांनी पापण्या निर्माण केल्या तो विधाता मूर्ख आहे असं आम्हाला वाटतं. हे अच्युता, आम्ही सगळ्यांचा त्याग करून पती पुत्र बंधू बांधव कुळ सगळ्यांचा त्याग करून तुझ्याकडे आलो आहोत. आम्ही तुमची एक एक क्रिया जाणतो, संकेत समजतो. मधुर गीताच्या तुमच्या मोहिनीनं आम्ही इथे आलो आहोत. हे तुम्हाला माहीत आहे. असे असताना हे कपटी अशा रात्रीच्या वेळी आलेल्या अबलांना तुमच्या खेरीज आणखी कोण वाऱ्यावर सोडणार? तू कपटी आहेस. एकांतामध्ये तुझी मिलनाची आकांक्षा, प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करीत होतात. थट्टामस्करी करीत प्रेमपूर्ण दृष्टीने आमच्याकडे पाहत होता. लक्ष्मीचे निवास असताना असलेले तुमचे विशाल वक्षस्त्र पाहत असू आम्ही. तेव्हापासून तुमच्या भेटीची लालसा आमच्या मनामध्ये वाढत चालली आहे आणि आम्ही तुझ्याशिवाय दुसरा विचारच करू शकत नाही. हे प्रियतमा, तुमचं हे स्वरूप व्रजवासियांची सर्व दुःख नाहीसं करणार आहे, विश्वाचं पूर्ण कल्याण करणार आहे. आमच्या मनात फक्त तुमच्याविषयीच्या लालसेने जी व्याधी निर्माण झाली आहे तिच्यावर थोडंसं औषध द्या आणि आमचा हृदयरोग नाहीसा करा. यत्ते सुजात चरणांबुरुहं स्तनेषु भीताशनैपयदधीमयि कर्कशेषु तेनाटवीं अटसि तद्व्यथतेन किंस्वेत् कूर्पादिभिर्भ्रमतिशे भवतायुषान्नः. तुमचं कमळापेक्षाही कोमल असलेले सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनावर भीत भीत हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणाने तुम्ही घनदाट जंगलामध्ये भटकत असता. काटे दगड याची पीडा आपल्या पायाला होत नाही का? याच्या नुसत्या कल्पनेनं आम्हाला चक्कर येऊ लागली आहे. कारण तुम्ही आमचे जीवनच आहात. शुकाचार्य म्हणतात, इति गोप्य प्रगायन्त्याः प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदुःसुस्वरं राजन् कृष्णदर्शन लालसा.
शुकाचार्य म्हणतात की अशा प्रकारे निरनिळ्या रीतीने गाणाऱ्या विलाप करणाऱ्या गोपी कृष्णाच्या लालसेनं मोठमोठ्यांना रडू लागल्या. श्रीकृष्णाने मग त्यांचा जास्त सहनशीलतेचा अंत पाहू नये म्हणून प्रगट झाले. आता त्यांना पश्चात्ताप झाला, त्यांच्या मनातला कामविषय संपला आणि भक्तीनं अंतःकरण भरलेलं आहे याची खात्री जेव्हा पटली भगवंताला, तेव्हा ते प्रगट झाले. तासाम आविर्भूत शौरिः स्मयमान मुखांबुजः पीतांबरधर सग्वी साक्षान्मन्मथ मन्मथः. त्या गोपींच्या मध्यभागी श्रीकृष्ण प्रगट झाले. चेहऱ्यावर स्मितहास्य खुल्लं होतं, गळ्यात वैजयंतीमाला होती, पीतांबर धारण केला होता आणि साक्षात मन्मथ मन्मथः. मन्मथ म्हणजे मदन आणि मन्मथ म्हणजे मनाला मथन करणारा, म्हणजे मदनाच्या हृदयात सुद्धा मंथन करणारा, कामभाव निर्माण करणारा साक्षात श्रीकृष्ण, मदनाला सुद्धा मोहित करणारा. काय सुंदर शब्द वापरलाय, मन्मथ मन्मथः. प्रगट झाले. तो प्रियतमालेचे पाहून गोपीचे डोळे प्रेमाने आणि आनंदाने प्रफुल्लित झाले. जणू अचेतन शरीरामध्ये प्राणाचा संचार झाला. एकदम उठून उभा राहिल्या. कोणी कृष्णाचा हात हातामध्ये घेतला, कोणी त्याचा चंदनचर्चित बाहू आपल्या खांद्यावर घेतला, कोणी भगवंतानी खाल्लेला विडा आपल्या हातात घेतला. एका विरहतप्त गोपीने चरणकमल आपल्या वक्षस्थळावर ठेवून घेतले. एक गोपी प्रणयकोपाने क्रुद्ध झाली. भुवया उंचवून दात ओठ चावीत कटाक्षबाणांनी त्याला घायाळ करीत त्याच्याकडे पाहू लागली. एक गोपी डोळ्याच्या पापण्या न मिटता त्याच्या मुखकमलातील मकरंद पिऊ लागली. परंतु ज्याप्रमाणे संत पुरुष भगवंताच्या चरणाच्या दर्शनाने कधीही तृप्त होत नाहीत, त्याप्रमाणे त्या तृप्त झाल्या नाहीत. कोणी एक गोपी डोळ्यातून भगवंतांना हृदयामध्ये घेऊन गेली. तिने डोळे बंद केले. आता मनोमन भगवंताला आलिंगन दिल्याने तिचे शरीर पुलकित झाले. रोमन रोम उभे राहिले आणि योग्याप्रमाणे ती परमानंदामध्ये मग्न झाली. दृष्टांत बघा, वर संत पुरुषाचा आहे, आता योग्याचा दृष्टांत आहे. ही जर कामक्रीडा असती तर असे दृष्टांत आले असते का? परमात्म्याची भेट झाल्यावर बघा कसे दृष्टांत पुढे सुद्धा. ज्याप्रमाणे मुमुक्षू संसार तापापासून मुक्त होतात, त्याप्रमाणे कृष्णाच्या दर्शनाने सर्व गोपींना परमानंद झाला. विरहामुळे झालेले दुःख विसरल्या. ज्याप्रमाणे शक्तीने युक्त नारायण अधिक शोभावेत, तसं विरहव्यथेतून मुक्त झालेल्या गोपीमध्ये कृष्ण शोभू लागले. मग श्रीकृष्णाने त्या सर्व गोपींना बरोबर घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये प्रवेश केला. त्यावेळी उमललेल्या कुंद आणि मंदाराच्या फुलांचा सुगंध घेऊन वायू वाहत होता आणि त्यांच्या वासाने धुंद झालेले भ्रमर इकडे तिकडे गुंजारव करत होते. शरच्चंद्रांशी संधोह ध्वस्तदोषातमशिवम कृष्णाया हस्ततरला चितकोमलवालुकम. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यामुळे रात्रीच्या अंधाराचा पत्ताच नव्हता. सगळीकडे मांगल्य पसरलं होतं. यमुना नदीने स्वतःच्या लाटांच्या हाताने कोमल वाळू पसरली होती. श्रीकृष्णाच्या दर्शनाने गोपींच्या हृदयातील सगळी व्यथा संपली, मनोरथ पूर्ण झाले. जसे वेद कर्मकांडांचे वर्णन करूनही
ईश्वर दर्शनाअभावी अतृप्त असतात आणि ज्ञानकांडाचे प्रतिपादन करून ईश्वर दर्शनाने कृतकृत्य होतात. आता त्यांनी, त्या भगवंतानी आपल्या वक्षस्थळावर लावलेल्या कुंकुमकेशराच्या रंगाने रंगलेली उपवस्त्रे परमप्रियाला अंथरण्यासाठी, बसण्यासाठी अंथरली. योगेश्वरांनी आपल्या हृदयामध्ये ज्याच्यासाठी आसन केलेले असते तेच सर्व शक्तिमान भगवान गोपीच्या ओढण्यावर बसले. गोपींच्या मध्यभागी त्यांच्याकडून पूजित होऊन भगवान शोभून दिसत होते. त्रैलोक्यातील सौंदर्य ज्याच्या ठिकाणी एकवटलेले होते असं रूप, असं सौंदर्य यावेळी त्यांनी धारण केलं होतं. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन अप्रतिम आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या अलौकिक सौंदर्याद्वारा प्रेम आणि आकांक्षा आणखी उंचावून ठेवत होत्या. गोपींचं सलज्ज पाहणं, स्मितहास्य, विलासपूर्ण कटाक्ष यांचा त्यांनी सन्मान केला. कोणी त्यांचं चरणकमल मांडीवर घेऊन चुरले तर कोणी हात कुरवाळले, जणू हीच त्यांनी केलेली स्तुती होती. मग त्या काहीशा रागावून म्हणाल्या. गोपी म्हणाल्या, गोप्यौचुः भजतोऽनुभजन्तेक एक एतद्विपर्ययम् नो भयांश भजन्तेक एतन्नो ब्रूहि साधुवो. श्रीकृष्णा, काही लोक प्रेम करणारावर प्रेम करतात, काही लोक प्रेम न करणारावरही प्रेम करतात, काही दोघावरही प्रेम करत नाहीत. तर याविषयी आम्हाला काहीतरी सांगा. यामुळे चांगले कोण आणि वाईट कोण? भगवान म्हणाले, सख्यानो, मिथो भजन्ति ये सख्या स्वार्थैकान्तोद्यमाहिते न तत्र सौहृदं धर्मः स्वार्थार्थम तद्धिदान्यथा. जे प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात, म्हणजे आपल्यावर जे प्रेम करतात त्याच्यावर प्रेम करतात, ते स्वार्थाकरता आहे. तो करतो म्हणून मी करतो, बदल्यात व्यापार आहे. त्यामध्ये सौहार्द नाही, धर्म नाही. त्याचं प्रेम स्वार्थापोटी असतं. जे लोक प्रेम न करणारावरही प्रेम करतात ते स्वभावतःच करुणाशील असलेले सज्जन आणि माता पिता, त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याचं हित व्हावं एवढीच इच्छा असते. हे श्रेष्ठ. काही लोक प्रेम करणारावरही प्रेम करीत नाहीत, मग न प्रेम करणारावर कुठून करतील? तर हे जे आहेत असे लोक तर चार प्रकारचे असतात. एक, आपल्या स्वरूपात रममाण होणारे. दुसरे कृतकृत्य असतात. तिसरे, स्वतः कोणावर प्रेम करतायचे त्यांनाच माहीत नसतं. आणि चौथे, जाणून बुजून परोपकारी गुरुतुल्य लोकांचाही द्रोह करणारे आहेत. तर हे सगळे निंदनीय आहेत. मी तर प्रेम करणारावर सुद्धा प्रेम करत नाही. बरोबर, उलट बोलले. कारण त्यांची चित्तवृत्ती माझ्याकडे नेहमी लागून राहावी म्हणून. निर्धन पुरुषाला पुष्कळ धन मिळालं, नंतर ते नाहीसं झालं तर त्याचं हृदय हरवलेल्या धनाच्या चिंतेने भरून जातं. तसाच मी सुद्धा प्राप्त होऊन पुन्हा लपतो. कारण नाहीशा झालेल्या माझ्या भक्तांनी माझं चिंतन करावं म्हणून मी गुप्त झालो. गोपीनो, एवं मदर्थोच्चितलोकवेद स्वानां हि वो मय्यनुवृत्तये बलाः मया परोक्षं भजतां तिरोहितं मासूयितुं मार्हत तत्प्रियं प्रियाः. गोपीनो, तुम्ही माझ्यासाठी लोकमर्यादा, वेदोपदेश, नातलगाना सुद्धा सोडून दिलं, यात शंका नाही.
अशा स्थितीत तुमची मनोवृत्ती माझ्या ठिकाणी लागून राहावी यासाठी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर प्रेम करीत मी बसलो होतो. म्हणून प्रियानो, तुम्हाला प्रिय असणाऱ्या माझ्या तुमच्यावरील दोषात दोष पाहू नका. तुमचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे. घरसंसाराच्या तोडण्यास कठीण बेड्या तुम्ही माझ्यासाठी तोडल्या आणि मला भजू लागला. हा माझ्याशी तुमचा आत्मिक संयोग आहे. फार महत्वाचा शब्द आत्मिक संयोग आहे, शारीरिक नाही आहे. दोघांचा संयोग जो आहे तो आत्मिक आहे. म्हणून सर्वथैव निर्दोष आहे. तुमची आणि माझी भक्ती आणि तुमचा आणि माझी भेट ही निर्दोष आहे. मी तुमच्या प्रेम सेवा त्यागाचं ऋण कधीही फेडू शकणार नाही. तुम्हीच मला आपल्या सौजन्याने तुमच्या ऋणातून मुक्त करा. त्या भगवंतांनी सांगितलंय की तुमच्या प्रेमाला उपमा नाही. सर्वस्व सोडून तुम्ही माझ्याकडे आलात, निर्विषय झालात, म्हणून तुमच्या प्रेमामध्ये दोष नाही. अशा प्रकारे भगवंतांनी आपल्या सुमधुर वाणीने गोपींचा विरहजन्य ताप दूर केला.